मोरे साहेब, आता आपण पाहिलं की तुम्ही सांगितलं हे जमिनीला आपण खोडं दिली. माझा आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, जो शेतकऱ्याला महत्वाचा प्रश्न पडलाय, कारण आता हे सगळे धसकटच दिसायला लागलेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये खरीपचं आता उन्हाळा चालू आहे, आणखी तुम्ही ह्याच्यामध्ये कुठलंच ऑपरेशन केलेलं नाही. तर आता तुम्ही खरीपचं नियोजन कसं करणार आहेत आणि खरीपच्या पेरणीचं नियोजन काय तुमचं एक्झॅक्टली? खरीपामध्ये आता एकदम स्वच्छ दिसतं सध्या, याच्यामध्ये तणच नाही. हो बरोबर. आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत याच्यात तण येत नाही. बरोबर. आता हे बघा, हे मागचं इथं जे दिसतं ना, हे मागचं म्हणजे या पिकातलं तण या शेतामध्ये एवढी हराळ होती, पूर्ण हराळ आहे. हराळ पूर्ण जळून गेली. हा, हे पूर्ण लगे एकदम कुजून गेली. आता याचं काय करणार आपण, जेव्हा आता पाऊस पडणार, पाऊस पडल्याच्या नंतर आपण टोकणणी करणार. टोकणणी झाली, याच्यामध्ये काही जर बारीक तण उगेल असेल तर आपण त्या उगलेल्या तणासाठी ग्लायपोसेट मारणार. 41% किंवा 54%. म्हणजे पेरणी झाल्या मारणार. पेरणी झाल्या. बरं, आता हे ग्लायफोसेट हे जसं आपण पाहतो की हे सिस्टमिक टाईपचं विडीसाइड आहे, आणि हे कसं आहे, हे नॉन सिलेक्टिव्ह आहे, की ज्याच्यावर पडणार आहे त्याला मारून टाकणार आहे. तुम्ही जेव्हा बीज टाकणार आहेत त्या बीजाला तर मारणार नाही. बीज आपण जमिनीच्या आड टाकलं जातं, बीज काही ओपन राहत नाही. आणि दुसरी गोष्ट की मी गेल्या 4 वर्षापासून असा प्रयोग करतो, फक्त ग्लायफोसेट फवारणार. ग्लायफोसेट फवारणार. जर समजा मला असं वाटलं की याच्यामध्ये जर दुसरं पीक असलं तर ग्लायफोसेट आणि पेंडामेथिलिन कोणतं, जर द्विदल धान्य असेल, मग समजा तूर सोयाबीन असे जे 2 ठिकाणी होणारे जे असेल द्विदल धान्य, तर त्याच्यासाठी पेंडामेथिलिन घेणार. पेंडामेथिलिन प्लस ग्लायफोसेट दोन्ही एकत्र घेणार. दोन्ही एकत्रची फवारणी करून देणार. उगवणीला कुठलाही अडचण येत नाही. हा माझा एक 4-5 वर्षाचा अनुभव असल्यामुळं मी या तणाला बेफिकीर. आपल्याला खरीप मध्ये काय करायचं म्हटलं तुम्ही? इथं कापूस घेणार आहे. कापूस घेणार आहे. आता लक्षात घ्या की या शेतामध्ये मका घेतलं होतं, आता हे कापूस घेणार आहेत, म्हणजे पिकाची फेरपालटणी. आणि महत्वाचा मुद्दा आहे की कुठलीही तंत्रज्ञान आपण अवलंबत असताना मोनोक्रॉपिंग ही तुम्ही टाळली पाहिजे. एकच एक पीक घेतलं नाही पाहिजे, कारण त्याच्यामुळे काय होतं, एकच एक, आता मका हे पीक आहे अत्यंत खादाड पीक आहे. हे जर तुम्ही वारंवार हे जर घेत असाल तर नक्कीच तुम्हाला उत्पादन मिळेल, परंतु हे उत्पादन पुढे घटत जाताना हे जमिनीला एक्झॉस्ट करणारं पीक आहे, हे जमिनीला नष्ट करून टाकतं. त्याच्यामुळं हे शेतकरी पहा, त्यांच्या समृद्धीचं आणखी एक त्यांनी यशाचं कारण सांगितलेलं आहे की हे पिकाची फेरपालटणी करतात. म्हणजे यासाठी टेक्नॉलॉजीचा वापर तर केलेलाच आहे, परंतु पिकाची फेरपालटणी ही अत्यंत महत्वाची आहे. आणि त्यांनी त्याचं नियोजन पण आपल्याला सांगितलं की खरीप सीझन मध्ये ते काय करणार आहेत की पाऊस पडल्यानंतर पेरणी सुरू करणार आहेत. सध्या हे जसं आहे जमीन त्याच स्थितीमध्ये ते ठेवणार आहेत. आता त्यांनी सांगितलं की आता फरोमध्ये त्यांनी मागच्या रबी सीझन मध्ये फरोमध्ये लागवड केली होती. आता हा जो बेड आहे मी ज्याच्यावर उभारलो आहे, हा बेड त्यांना पेरणीसाठी, म्हणजे आता जी खरीपची पेरणी आहे, त्या खरीपची पेरणी ही या बेडवर करणार आहेत. आणि याच्यामध्ये ते कापूस लावणार आहेत. आणि तणाचं नियोजन असं सांगितलं त्यांनी परफेक्ट, की लक्षात घ्या, ग्लायफॉसेटचा वापर करणार आहेत. ग्लायफॉसेट हे तुम्हाला सांगितलं नॉन सिलेक्टिव्ह टाईपचं हार्बिसाइड आहे आणि हे सिस्टमिक आहे. त्याच्यामुळं हे प्रत्येक हिरवं जे जिवंत झाड असणार आहे त्याला ते मारून टाकणार आहे. म्हणजे जे काही उगवलेलं तण असेल पाऊस पडल्यानंतर त्या प्रत्येक तणाला ग्लायफॉसेट मारणार आहे. दुसरं त्यांनी सांगितलं की पेंडिमिथिलिनचा वापर करणार आहेत. पेंडिमिथिलिन हे प्री इमर्जन्स ऍप्लिकेशन साठीचं हार्बिसाइड आहे, जे की डायकॉट क्रॉप मध्ये आपण पाहतो. आणि पेंडिमिथिलिनचा वापर केल्यामुळे काय होणार आहे की जे तणाची बियाणे जमिनीमध्ये प्रेझेंट आहेत त्याचं उगवण क्षमता लॉस होणार आहे आणि ते तण उगवणार नाहीत. याच्यामुळं त्यांचं नियोजन हे अत्यंत परफेक्ट आहे की कापूस उगवल्यानंतर फक्त या शेतामध्ये फक्त कापूसच दिसणार आहे. हो बरोबर. आता मला सांगा की सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की डिबलिंग करत असताना फक्त सीडच टाकलं जातं. आणि आपण बिंग ॲग्रोनॉमिस्ट किंवा मग आमचे जे सायंटिफिक कम्युनिटी आहे ही वारंवार शेतकऱ्यांना सांगते की कुठलंही पेरणी करत असताना आधी तुम्ही खताचा डोस ठेवा, त्याच्यावर तुम्ही बी प्लेस करा, नंतर माती कव्हर करा आणि त्या पद्धतीने तुमचा बेसल डोस त्याला मिळेल. आता तुम्ही बेसल डोसचं नियोजन कसं करणार आहे? बेसल डोसचं नियोजन दुसऱ्या पिकामध्ये सुद्धा कसं केलेलं आहे? आता याच्यामध्ये तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे, पारंपरिकला त्याची गरज पडते. पण आता तुम्ही जे खत टाकता ते काही ते असं पीक डायरेक्ट ओढत नाही, ते जीवजंतूला घेत. आता आपल्या शेतामध्ये ऑलरेडी आहेच ते, जे तुम्ही समजा देणारे डोस आपल्या शेतामध्ये बऱ्यापैकी. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की बेसल डोस तुम्ही टाकत नाही, याचं कारण असं आहे की हा जो बायोमास आहे हा कुजून त्याचा बेसल डोस तयार झालेला आहे. ओके, तो तयार झालेला आहे. पण मला एक सांगायचं असं होतं तुम्हाला, सांगा ना, की हे जे तुम्ही तणाचं चाललं, बाजूचे शेतकरी तणासाठी नांगरता येते. मला जर कुठे तण दिसलं ना, तर त्या तिकडे त्या बांधावर काँग्रेस गवत दिसतं. मी ते गवत घेतो आणि माझ्या वावरामध्ये असं बियाणं पडतात.
म्हणजे याचा काय उद्देश आहे तुमचा? याचा उद्देश असा आहे की आता याच्यात तण काही दिसत नाही, मग असं जर बांधाऱ्याचं तण भेटलं तर ते, किंवा मग घरातलं एक 5-7 प्रकारचे धान्य असतेच घरात, बाजरी, ज्वारी, उडीद, काय असेल ते पूर्ण शेतामध्ये आपण पांगवून द्यायचे. ते कशासाठी की ह्या जमिनीला खाद्य पाहिजे ना, नुसतं तण नियंत्रण करून करून ती बंजर होईल ना अजून. बरोबर. हा जमिनीचा जो बायोमास त्याला भेटणार आहे ना, तो कुठून भेटणार आहे? त्याच्यासाठी ते तण उगवायचं, आपल्याला ते तण उगवायचं, नंतर कुजवायचं, अशी आपली प्रोसेस आहे. आता पहा, खूपच सुंदर यांनी सांगितलेलं आहे. SRT टेक्नॉलॉजीचं हे काही रिकमेंडेशन नाहीये तुम्ही जे आता ऐकलं, परंतु पहा की शेतकरी स्वतःहून संशोधन करत असतो आणि संशोधनामधून त्यांना जाणवलंय की जे तण आहेत तेच म्हणजे बायोमास आहे, आणि ते बायोमास म्हणजेच याला लागणारं खत आहे. आणि त्याच्यातून त्यांनी संकल्पना सांगितली की हे शेतकऱ्याच्या बांधावर जे गवत असेल किंवा त्यांच्या बांधावर जे गवत निघतं त्याचं बी सुद्धा इथं आणून शिंपडतात. किंबहुना ते काय करतात की सगळ्या बियाण्याचा भरडा तयार करतात आणि तो भरडा शेतात टाकतात, आणि त्याचा उद्देश असा असतो की ते उगवल्यानंतर त्याच्यावर ते हार्बिसाइड फवारतात, आणि ते हार्बिसाइड फवारल्यानंतर ते तण तिथंच कुजायला लागतं, ते मरतं आणि तिथंच कुजायला लागतं, म्हणजे जमिनीला बायोमास मिळतो. आणि त्यांनी जसं सांगितलं की ते बेसल ऍप्लिकेशन करत नाहीत, पेरणीपूर्व ते खत कुठलंच टाकत नाहीत. त्यांचं जे खत आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की हे जे बायोमास कुजतो त्याच्यामधूनच तो बेसल डोस त्या पिकाला मिळतो. बरं, आता हे झालं बेसल डोसच्या बाबतीमध्ये, परंतु हा जो न्यूट्रिएंट स्टेटस आहे, असे जे तुम्ही पिकं घेताय, मका आहे, कापूस आहे, ह्याला फर्टिलायझर डोस खूप मोठा आहे. जसं की मकाला 175-75 आहे, कापसाला 120-60 आहे, किंवा इरिगेटेड कापूस असेल तर 175-75 पर्यंत आपल्याला डोस द्यावा लागतो. तर अशा परिस्थितीमध्ये टॉप ड्रेसिंगचं नियोजन कसं असतं, म्हणजे उभ्या पिकामध्ये तुम्ही खत देण्याचं नियोजन कसं करता? आपण उभ्या पिकामध्ये त्याला काही उकरून देत नाही खत. जर टोकन यंत्र उपलब्ध असलं, वेळ असला टोकन यंत्रण देतो, किंवा मग डायरेक्ट असं फेकून देतो. बऱ्याच वेळेस आहे ना डायरेक्ट ओपन मध्ये दिलं जातं, पण आता या 2 वर्षापासून आपण टोकन यंत्रण द्यायला लागलो. त्यानं काय होतं की खतही कमी लागतं आणि दिलेलं खत झाकून जातं. टोकन यंत्र मार्केटमध्ये आल्यापासून, नाही तर पहिले असे फेकून द्यायचो, पण आता ते मार्केटमध्ये आलं त्याच्यामुळे आपण ते झाकून देतो. पण या मक्याला जास्त म्हणजे झिंक जास्त द्यावं लागतं. बरोबर आहे, कारण मराठवाड्यामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्येच आपल्या ज्या जमिनी आहेत त्या झिंक मध्ये डिफिसिट आहेत. झिंक आहे, मॅग्नेशियमची कमतरता आहे, सल्फरची कमतरता आहे. आणि तुम्ही हे झिंक बद्दल बोललात, हे खूपच आनंदाची बाब आहे, कारण शेतकऱ्यांना झिंक पण कळायला लागला, ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या आपल्या इकडच्या तरी खरोखरच आहे, तुम्हाला मानलं मी, कारण तुमचं जे तंत्रज्ञानाविषयीचं ज्ञान आहे ते अत्यंत सखोल आणि चांगलं आहे. आता याच्यामध्ये मला तुम्हाला सांगायचंय की त्यांनी जसं सांगितलं की खताचं नियोजन टॉप ड्रेसिंग करत असताना ते काय करतायत की पूर्वी खत फेकून द्यायचे, परंतु माझा सगळ्यांना सल्ला असा राहील की खत फेकून देऊ नका. फेकून दिल्यामुळे त्याचे लॉसेस जास्त असतात, लिचिंग लॉसेस होतात, व्हॉलटायलायझेशन लॉसेस होतात, म्हणजे उन्हामुळे ते उडून जातं. पण त्यांनी जे सांगितलं नंतर की मी डिब्लरच्या साह्यानं खत सुद्धा डिब्लरच्या साह्यानं देतो, म्हणजे पॉईंट प्लेसमेंट करतात. आणि ही पॉईंट प्लेसमेंट पद्धत अत्यंत उत्कृष्ट आहे. तुम्हाला याच्यामुळे उत्पन्नामध्ये नक्कीच वाढ झालेली तुम्हाला पण दिसत असेल.